तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे आणि आपण काल परवाच्या भागामध्ये बघितलं आहे की अर्जुनने कोर्टामध्ये हे प्रूव्ह केलं की विलास हा निरक्षर होता आणि तो कुठल्याही प्रकारचा मेसेज पाठवू शकत नव्हता. आणि विशेष म्हणजे तो मेसेज विलासचा खून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पोलिसांना मिळाला. याचा अर्थ तो मेसेज कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने केला आहे. त्यामुळे दाट शक्यता निर्माण होते की ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया उर्फ तन्वी होती. कारण तिथे मधुभाऊ आणि विलासशिवाय फक्त तीच होती जी हा खून बघत होती, असं तिचं स्टेटमेंट आहे. आणि शिवाय कोर्टात अर्जुनने हे प्रूव्ह केलं की साक्षी आणि तन्वी म्हणजेच प्रिया हे दोघेही एकमेकांना खुनाच्या आधीपासून ओळखतात. त्यामुळे आता प्रियाची तर फार भंभीर उडाली आहे. आणि आज बघूया पुढे काय झालं ते. तर मालिकेच्या सुरुवातीला मग जसं दामिनी अर्जुनचं स्टेटमेंट खोडून काढते, ती म्हणते तू हे प्रूव्ह केलं की हे दोघे आधीपासून ओळखत होत्यात, पण तू हे प्रूव्ह नाही करू शकला की तो मेसेज प्रियानेच पाठवला. त्यामुळे अर्जुन चिडतो आणि तो तिला म्हणतो की तुम्ही तरी कुठं प्रूव्ह केलं आहे की खुनाच्या दिवशी ते 2 तास साक्षी कुठे होती ते. मग दामिनी शांत बसते. मग अर्जुन कोर्टाला विनंती करतो की जसं त्यांनी म्हणजे कोर्टाने दामिनी देशमुखला वेळ दिला आहे की ती साक्षी 2 तास कुठे होती हे प्रूव्ह करण्यासाठी, तशी माझी कोर्टाला विनंती आहे की मलाही वेळ द्यावा आणि मी ते सिद्ध करेल की तो मेसेज प्रियानेच पाठवला होता आणि हा खून एक प्री प्लॅन मर्डर होता, म्हणजे अगोदरपासूनच ठरवलं होतं. मग कोर्ट दोघांचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर असा निर्णय देतं. ते म्हणतं की अर्जुन सविताने जे काही मुद्दे मांडले आणि जे काही पुरावे सादर केले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की या खुनामध्ये काहीतरी नक्कीच घडलं, याबद्दल शंका निर्माण झालीच आहे. आणि शिवाय तो मेसेज कोणी पाठवला हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे कोर्ट अर्जुन सुभेदाराला आणखी काही वेळ देते की त्यांनी ते प्रूव्ह करावं की हा मेसेज कोणी पाठवला होता ते. आणि असं म्हणून कोर्टाचं कामकाज संपते आणि मग मात्र सगळे निघून जायला लागतात. त्यावेळेस अर्जुन स्वतः दामिनी देशमुखला थांबवतो आणि तिला चिडवल्यासारखं करतो. तो तिला म्हणतो, बघितलं दामिनी देशमुख, आत्तापर्यंत तुम्ही केसेस जिंकल्यात त्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हेअरिंगमध्ये, पण ही जी केस आहे ना ही तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारी असेल आणि शेवटच्या 2 ते 3 हेअरिंग तर तुमच्या कायम लक्षात राहतील. मग मग मात्र ती म्हणते, अर्जुन सुभेदार अजून केस संपलेली नाही आहे, अजून केस चालूच आहे, त्यामुळे ही केस मी जिंकणार. मग अर्जुन तिला म्हणतो बेस्ट ऑफ लक. मग सायलीसुद्धा मध्ये येते आणि ती म्हणते की दामिनी मॅडम, अहंकार हा फार खतरनाक आहे आणि अतिविश्वासू जिथे माणसं असतात त्यांचा अहंकार तर फारच भयंकर असतो. तुम्ही बघितलंच आहे की तुमचा साक्षीदारच कसा परतला ते, आणि त्याला व्यवस्थित साक्ष पण देता आली नाही. मग मात्र तिथून दामिनी देशमुख निघून जाते आणि अर्जुन महिपतला पण अडवतो. आज तो सगळ्यांच्याच मागे लागला आहे. तो महिपतला म्हणतो, महिपत, आता तुझी उलटी गिनती सुरू झाली आहे, तू ना उलटी गिनती काउंट करायला सुरुवात कर, कारण लवकरच या केसचा निकाल लागणार आणि तुझी मुलगी जेलमध्ये जाणार. मग काय मित्रांनो, तो म्हणतो आता मी काय पुढे बोलत नाही, कारण मी दामिनी देशमुखचं ऐकतो आणि तिने सांगितलं की शांत बसते, तर मित्र आत्ताच उत्तर दिलं असतं. मग सायली म्हणते, बरं झालं तुम्ही तिचं ऐकत जा, कारण की प्रियाने तिचं ऐकलं तर तुम्ही बघितलं ती आत कशी तोंडावर पडली ते. मग मात्र साक्षी महिपतला घेऊन तिथून निघून जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला लिटरली सांगतो की रविराज तर प्रचंड चिडलाय. रविराज अश्विनला म्हणतो, तुम्ही दोघंही लगेच माझ्या घरी यायचं. मात्र पियाला कळतं की हा रविराज खूप चिडलाय आणि आपलं काय खरं नाही, म्हणून ती विल मारून नेण्यासाठी म्हणते की बाबा तुम्ही जा, आम्ही उद्या तुमच्याकडे येतो. मात्र तो म्हणतो, नाही, आत्ताच्या आत्ताच आपण आपल्या घरी चाललोय ते. असं म्हणत तो म्हणतो, मी गाडीपाशी उभा आहे, तुम्ही लवकर बाहेर या. म्हणून रविराज बाहेर निघून जातो. नागराजही पाठोपाठ निघतो. मात्र तन्वी अश्विनला म्हणते की तू घरी जा, मी बाबांना भेटून घरी येते. तो म्हणतो, नाही नाही, हे काय चाललंय ते मला कळायलाच हवं, कारण तू जे बोलतीस ते आणि दादाने जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले ते वेगळंच काहीतरी सांगतात, तर मी पण सोबत येणार. मग मात्र तिलाही कळत नाही काय करावं ते. मग ती सुद्धा तिथून निघून जाते अश्विनसोबत रविराजच्या घरी. इकडे कोर्टामध्ये मात्र मधुभाऊ सायली अर्जुनची खूप तारीफ करतात की तुमच्यामुळे मी आजपर्यंत आलोय आणि मला एक ही खात्री आहे की जावई बापू केस आपल्याला जिंकून देतील आणि ते सगळं सत्य सगळ्यांसमोर आणतील. मग अर्जुन म्हणतो, हे एकटं माझं श्रेय नाही आहे, याच्यामध्ये माझी बायको म्हणजे तुमची मुलगी तिचं पण श्रेय तेवढंच आहे.
कुसुमताई म्हणते, "आपण हे केस जिंकू ना?" तर अर्जुन म्हणतो, "अर्थात आपण हे केस जिंकल्याशिवाय राहणार नाही." आणि मग सीन शिफ्ट होतो रविराजच्या घरी. रविराज प्रचंड चिडलेला असतो आणि प्रिया उर्फ तन्वी तिला म्हणजे त्याला म्हणते, की "बाबा तुम्ही काहीतरी बोला ना." मग तो बोलतो, की "तू माझ्यापासून हे सत्य का लपवून ठेवलं, की तू आणि साक्षी आधीपासून एकमेकींना ओळखत होत्या म्हणून ते." हे ऐकताच प्रतिमासुद्धा खूप घाबरते. ती म्हणते, "कोर्टामध्ये असं काय झालं, की आणि तुम्ही काय बोलता ते मला सांगा तरी." मग मात्र तो म्हणतो, की "मला या तन्वीवर खूप आधीपासून शंका होती, की ही सराईतपणे खोटं बोलते आणि आज कोर्टात ते अर्जुनने प्रूव्ह पण केलंय. ही एक नंबरची खोटारडी आहे ते." मग मात्र ती नाटकं करायला लागते, की मी तरी काय करणार? त्यावेळेस मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा होता. आमच्याकडे पैसे नव्हते आणि एक मी अनाथ ना, आई-वडिलांशिवाय वाढलेली मुलगी माझ्यावर तरी कोण विश्वास ठेवणार? आणि मला त्यावेळेस पैसे हवे होते म्हणून मी त्याकडनं घेतली मदत एवढंच काय ते. मात्र रविराज म्हणतो, "हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी तुला प्रश्न विचारला, की तू माझ्यापासून ते का लपवून ठेवलं ते?" मग मात्र ही प्रिया आपल्याला माहिती आहे सराईत खोटारडी आहे. ती आणखी एक नाटक करते. ती म्हणते, "मी काय करणार होते?" तिच्यावर खुनी असं ठप्पा पडला होता ना. मग आणि मी जर तुम्हाला सांगितलं असतं, की ती एक माझी मैत्रीण आहे आणि तुम्ही म्हणाला असाल, ती खुनी आहे म्हणजे तुझं आणि तिचं काहीतरी रिलेशन आहे. मग मला ते खरंच सावरणं खूप अवघड गेलं असतं. माझ्यावर विश्वास ठेवला तरी कोणीही असतं ते. मग अश्विनी म्हणतो, "हो त्यांनी मला मान्य आहे. पण तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? आणि तू जे बोलते ते, की तू काय म्हणत होतीस, की खून झाल्यानंतर तुला साक्षीबाबत सहानुभूती वाटली आणि मग तुमची मैत्रीण झाली. पण आज कोर्टामध्ये तर काही वेगळंच बघायला मिळालं." मग मित्रांनो, इथे मात्र प्रियाची पार भंबीर असते. पण ती इमोशनल करून सगळ्यांना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढते. आणि सीन शिफ्ट होतो महिपत आणि दामिनीकडे. इथं तर काहीतरी वेगळंच वातावरण असतंय. इथं दामिनी महिपतला झापत असते, की तुझ्या मुलीने तिकीटं बुक केली, पैसे पे केले आणि तिला एवढं पण कळालं नाही का, की आपण हे काय करतो ते? महिपत म्हणतो, "आता काय इंटरनेटच्या जमान्यामध्ये कुठं काय कुणाला कळतं, हे मला काय माहिती?" आणि केलं असेल तिने, एखादी गोष्ट सांगून द्यायची राहिली असेल, त्याचा एवढा काय तमाशा चालवला? म्हणजे तो आता दामिनीला असं बोलतोय. मित्रांनो, दामिनी प्रचंड चिडते. ती म्हणते, "आज तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही मला प्रत्येक गोष्ट सांगितली असती ना, तर आज मी कोर्टात काहीतरी बोलू शकले असते. पण ते प्रिया आणि साक्षीने एवढी माहिती खाल्ली, की आज मी तोंडावर पडले कोर्टामध्ये." महिपत होतो त्यांनी जी माहिती खाल्ली ती खाऊ द्या. पण मी तुम्हाला ढीग भरून पैसे दिलेत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही केस जिंकायची आहे आणि तुमच्यामुळे जर माझ्या मुलीला काही झालं, माझी मुलगी कोर्टात गेली, तर मात्र तुमच्यासमोर जो महिपत होतो ना आत्तापर्यंत, तुमचं ऐकणारा, वाकून बोलणारा वगैरे, वगैरे, तसा महिपत मी नाहीच आहे मुळात. मी वेगळाच महिपत आहे आणि मी धमकी देत नाही, मी करून दाखवतो. एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे जर माझी मुलगी जेलमध्ये गेली, कारण ती आत्ताच 2 महिने जेलमध्ये राहून आली आहे आणि ती एवढी शून्यात हरवली असते, तिचं काही मन काय थारावर नाही आहे. पण काही जर झालं, आपण केस हारलो, तर तुमच्या डिग्री आणि तुम्ही, मी बघा तुमचं कशी वाट लावत होते. मग मात्र दामिनी पण चिडते. तुम्ही मला धमकी देताय? तो म्हणतो, "तुम्ही धमकी समजा, काय समजाच ते समजा. पण तुम्हाला हा लास्ट चान्स आणि तुम्हीच म्हणाला होता, की माझ्यासमोर एक चांगला वकील असला पाहिजे म्हणजे केस लढायला मजा येते. आज बघा तो अर्जुन सुभेदार तुमच्या समोर किती मोठी केस उभी केली, त्याने किती पुरावे सादर केले ते. तुम्ही काहीच नाही करू शकलात. तुम्हाला लास्ट चान्स देतो मी." मग मात्र दामिनी त्याला पुढे डाफरते, की इथून पुढे माझ्याशी असं नाही बोलायचं आणि पैसे दिले ते, की मी केस लढण्यासाठी घेतले. तुम्ही काय मला विकत नाही घेतलंय आणि ही केस आता मी जिंकणार. तुमच्या मुलीसाठी नाही, तुमच्यासाठी नाही, तर माझ्यासाठी. कारण मी आत्तापर्यंत एकही केस हारलेली नाही आणि अर्जुन सुभेदार विरोधात तर मी एकही केस हारणार नाही. आणि मित्रांनो, सीन शिफ्ट होतो अर्जुन सुभेदारच्या घरी. इथे अर्जुन, सायली आणि मधुभाऊ घरी वापस आले असतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो, की आपण ना कोर्टात जे काही घडलं ते घरी सांगायला हवं. कारण घरचे पण काळजीमध्ये असतील आणि बाहेरून त्यांना उलटं-पुलटं कळालं तर त्यांना त्रास होईल. सायली म्हणते, "नको हो, त्यांना नको सांगायला, कारण त्यांना कळालं तर आणखी त्रास होईल." मात्र अर्जुन म्हणतो, "आत्ताचा त्रास झालेला थोडा असेल, नंतर जर कळालं आणि वेगळंच काही कळालं तर खूपच त्रास होईल." मग मधुभाऊ म्हणतात सायलीला, की "मलाही वाटतं की जावई बरोबर बोलतायत. आजच जे काही घडलं आपण सांगूया." म्हणून ते घरामध्ये येतात. घरामध्ये मात्र कल्पना भलती टेन्शनमध्ये असते, की तन्वी गेली कुठे? कारण संध्याकाळ झाली, कोर्टाची वेळही संपली आणि ती नेहमी टेन्शनमध्ये असते ती. मग मात्र अर्जुन घरी येतो आणि मित्रांनो, तो कल्पनाला आणि प्रतापला जे काही कोर्टामध्ये झालं ते सगळं सांगतो. आणि इथे आजचा भाग संपतोय. आता उद्याच्या भागामध्ये जर तुम्ही प्रोमो बघितला असेल,
तर प्रिया घरी येते आणि सायली आणि अर्जुनवर चिडते जर का त्यांनीच कुठला गुन्हा केला आहे ते. आणि ती प्रतापलाही प्रचंड बोलते की तुम्ही सारखं सारखं त्या दोघांची बाजू घेता ते. आता बघूया घरच्यांची रिॲक्शन काय होते. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल ना मित्रांनो, लाईक आणि शेअर करा आणि उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा मित्रांनो, तुम्हाला काय चांगलं वाटलं आणि काय वाईट वाटलं. ते भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर.